हॅलो. सो आम्ही आता पोचलो आहोत रिव्हर राफ्टिंग आणखी पॅराग्लायडिंग जिथे करतात त्या स्पॉटवरती. आणि त्याचं नाव आहे ज्या प्लेसचं ते हाती खान म्हणून नाव आहे. मी ते मगाशी काकांना विचारलं तर इथे आजूबाजूला पूर्ण म्हणजे चारी पण साईडला आमच्या डोंगर आहेत. मला ते सांगायचं आहे की इथे पॅराग्लायडिंग करतात त्याची पर पर्सन आता आमच्या सांगितलं आहे ती 1800 रुपये. आणखी रिव्हर राफ्टिंग ही फ्री आहे. या ज्या लेट्स गो टुरिझमने आम्ही आलो आहे त्यातून ते फ्री आहे. सो पहिल्यांदा पॅराग्लायडिंग करणार आहेत जे आम्ही करणार नाही आहे. बाकी आहेत 4-5 जण ते करणार आहेत. बाकी सगळे आम्ही रिव्हर राफ्टिंग करतो आहे. तर मी तुम्हाला जिथे आलो आहे त्या प्लेसचा आजूबाजूचा मी व्ह्यू दाखवेन. एक नंबर आहे बघण्यासारखं. आणखी अजून पण काही ॲक्टिव्हिटीज आहेत बट ते आम्ही काही करणार नाही आहोत कारण ते इथे तसं मोठा टुरिझम असल्या कारणामुळे इथे काही गोष्टी कॉस्टली पण आहेत. सो मी सांगेन की जिथे कोणाला यायचं असं करायचं असेल तर पहिल्यांदा प्रॉपर त्याची चौकशी करा किती महाग वगैरे आहे. का इथे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट असल्या कारणामुळे ते खूप किंमत सांगतात. 1300 मतलब 3000 2500 पॅराग्लायडिंगसाठी. सो मला काय वाटत नाही एवढं वर पण ठीक आहे ज्याला करायचं असेल तो करू शकतो. सो रिव्हर राफ्टिंगचा मी व्हिडिओ करणार आहे. भीती वाटते आहे कारण मोबाईल घेऊन जाणं म्हणजे रिस्की आहे पण ठीक आहे बघू करायला मिळालं तर करेन. तर मित्रांनो खूप छान असा एरिया आहे जिथे आम्ही थांबलो आहोत. मगाशीच मी बोललो की त्या जागेचं नाव आहे हाती खान आणि आम्ही ह्याच स्पॉटवरून रिव्हर राफ्टिंगसाठी जाणार आहोत. आणि त्याचबरोबर जे कोण पॅराग्लायडिंग करणार आहेत ते ह्या गाडीतून जाणार आहेत. हाय हाय हाय. खूप भीती पण वाटते आणखी खूप एक्साइटमेंट पण आहे. ॲक्च्युली मला पॅराग्लायडिंग करायचं नव्हतं पण नंतर मग सगळेजण तयार झाले मग आम्ही पण तयार झालो. सो आता मी त्या पॉईंटला पोचलो आहोत सर्वजण. आणखी खूप भीती पण वाटते आहे कारण खूप उंच आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी की किती उंच आहे तो. हां लाईफमध्ये पहिल्यांदा एक्सपिरियन्स काहीतरी करणार आहे. आणखी मला का आता सुचत नाही आहे काय बोलायचं ते पण जे काय असेल तो खूप छान एक्सपिरियन्स असेल. मी प्रयत्न करेन वरतून व्ह्यू पण दाखवायचा. बघू मला पॉसिबल झाला तर पण लेट्स सी. तर आम्ही तिथे पोचल्यावर त्यांनी आमच्याकडून अंडरटेकिंग फॉर्मवरती आमचं नाव पत्ता वय आणि सिग्नेचर करून घेतली. ते एक हमीपत्र असतं आणि तुम्ही पाहू शकता तो समोरचा व्हाईट कलरचा जो पट्टा आहे तिथून आम्हाला धावत जाऊन जंप करायची होती. तर मित्रांनो खूप उंच असा हा एक डोंगर होता आणखी बघून खरंच खूप भीती वाटत होती पण तेवढीच एक्साइटमेंट पण होती कारण काहीतरी लाईफमध्ये फर्स्ट टाईम एक ॲडव्हेंचर आम्ही करणार होतो सगळेच जण. हे त्यांचे वेल ट्रेनिंग घेतलेले एक्सपर्टीज आहेत जे आपल्यासोबत पॅराग्लायडिंग करताना असणार आहेत. त्यानंतर त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले म्हणजेच कशी जंप करायची कसं धावायचं जेणेकरून आपल्याला काही लागणार नाही. बैठना नहीं है आपका चेयर जो ऑटोमेटिक से बनेगा. ओके आप चलते रहो. अच्छा आप बैठोगे तो गलत हो जाएगा रोलिंग हो जाएगा लग जाएगा चोट. अच्छा आप जितना ज्यादा दौड़ोगे उतना अच्छा टेकअप होगा. ओके. हाईलाइट आपको छोड़ेगा नहीं. पण जाम भीती वाटते. मला खूप मजा येणार कारण मला खूप आवडतं. तुला बरं वाटतं. तुमचा मॅनेजर टूर मॅनेजमेंट थ्रिल आणि तू लावायचा बाकी आहे पण फुल एन्जॉय. पाय वर ठेवायचे तरी मला सांगितलं जे काय ते इन्स्ट्रक्शन असतील ना ते प्रॉपर फॉलो करायचे नाही तर आपल्याला जाऊ शकतो. तर आपण त्यांचं ऐकलं नाही तर आता बघू माझी लँडिंग कशी होते.
सो फायनली आमची लँडिंग झाली आहे. हे काढता का डोकं? एक नंबर एक्सपिरियन्स आहे भाई. बाय बाय. आणि पॅराग्लायडिंग करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा त्या स्पॉटवरती गेलो जिथून आम्ही रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी जाणार होतो. ही लाईफ जॅकेट आहेत. आपल्याला कुठं पाहिजे चूज करायचं आणि किती तिकडे हेल्मेट आहेत आपली सेफ्टी. ह्याचे चार्जेस आहेत 1500 रुपये बोलतात ते. आता बघू किती चार्ज घेतात आमच्याकडून ते. एका याच्यामध्ये 6 पर्सन असतात आणि डिवाइड बाय ते जे काय असतील ते हे होतात पैसे. हो. सो हा पण एक माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियंस है. देखिए आप लोग राफ्टिंग करने जा रहे हैं. आप लोगों को पता है राफ्टिंग क्या होता है? किसी को पता है राफ्टिंग का मतलब क्या होता है? वो ऐसे जाती हूँ. ऐसा ऊपर नीचे होता है. देखिए मैं आपको सिंपली मैं आपको बताता हूँ. ऐसा नहीं है कि व्हाट इज मीन राफ्टिंग ये बोल रहा है. और एडवेंचर क्या होता है? एडवेंचर का मतलब होता है थोड़ा सा डर, थोड़ा सा रिस्क और ढेर सारा मजा. आपको मैं आपकी भाषा में बताता हूँ. साहस म्हणजे थोड़ी सी विधि, थोड़ा सा धोखा आणि खूप मजा. ओके. और देखिए आपकी जो राफ्टिंग स्टार्टिंग होगी वो होगी पार्वती रिवर से. उस रिवर का नाम है पार्वती. आफ्टर कंप्लीटिंग 1 किलोमीटर आगे जाके 2 रिवर्स मर्ज करेंगे आपस में. फिर आप लोग 2 रिवर्स में राफ्टिंग करोगे. उसके बाद रैपिड्स भी बढ़ेंगे, फ्लो भी बढ़ेगा और आप लोग भीगेंगे भी. ओके. भीगेंगे नहीं तो मज़ा भी नहीं आएगा. और ये राफ्ट है. राफ्ट का ये फ्रंट साइड है, वो बैक साइड है. बैक साइड में पायलट रहता है, वो वहीं से सब कुछ मैनेज करता है. उसके पास वो बड़े बड़े पैडल होते हैं जिन्हें ओर बोला जाता है. ओके. राफ्ट के 4 चेम्बर्स होते हैं. 1, 2, 3 और 4. 3 क्रॉस ट्यूब्स होते हैं राफ्ट में और 1 फ्लोर. और आप लोगों का सीटिंग अरेंजमेंट कैसे रहता है? आप लोग 22 हो तो 6, 6, 6 और 4. मैक्सिमम कपल्स है ना सब. तो 6, 6, 6 और 4. तो आप लोगों का सीटिंग अरेंजमेंट रहता है 6 लोग. सब लोग वैसे ही बैठेंगे. 1, 2, 3, 4, 5, 6. एक राफ्ट में 6+1 की कैपेसिटी होती है. 6 पाउंड 1 मार्गदर्शक. ओके. और इसको लाइफ लाइन बोला जाता है. जो साइड में रोप है इसको लाइफ लाइन बोलते हैं. बीच वाली रोप को बोलते हैं सेंटर रोप. ये दोनों पकड़नी होती है. हल्का सा पैर के नीचे डाल के दोनों रोप पकड़नी है. जो यहाँ बैठेगा वो ऐसे पकड़ेगा, जो वहाँ बैठेगा वो दूसरे दोनों हाथों से पकड़ेगा, अलग वाले हाथ से. ओके. और एक मेन कमांड रहता है गेट डाउन. नदी में पत्थर है, गड्ढे हैं बीच में. कभी राफ्ट टकराने वाली हो या गड्ढे में जाने वाली हो तो गाइड आपको एडवांस में कमांड करेगा गेट डाउन. तो आप गेट डाउन का मतलब है आप लोग ऐसे होंगे बैठे हुए. अंदर आना है सबने. ये घुटनों पे आना है. ओके. गेट बैक बोलेगा तो वापस अपने Okay, what's your good name? My name is Shweta. माय नेम इज कौस्तुभ. Shubhika. Bhagyashree. माय नेम इज अक्षय चव्हाण. Okay, myself, my name is Mr. Cool. Namaste everyone and nice to meet you all. Yeah. Okay, enjoy the rapping and enjoy your view, okay? Are you ready?
तर मित्रांनो, रिव्हर राफ्टिंग करून झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती सगळ्यांनाच. मग आम्ही थोडासा नाश्ता केला आणि नंतर मग आम्ही कसोल मणीकरणला जाण्यासाठी निघालो. आम्हाला थोडंसं ट्रॅफिक मिळालं रस्त्यामध्ये आणखी, त्यामुळे आम्ही थोडंसं लेट पोचलो आणखी थोडासा आम्हाला अंधार झाला तिथे पोचेपर्यंत. हॅलो. सो मित्रांनो, 4 वाजता मी निघालो होतो कुल्लू मनालीवर, कुल्लू म्हणून सगळे ते रिव्हर राफ्टिंग आणखी पॅराग्लायडिंग करून, आणि आता मी पोचलो आहोत कसोल मणीकरणला. तिथे एक मंदिर आहे आणखी गुरुद्वार पण आहे. तसं बघायला गेलं तर कुल्लू ते कसोल मणीकरण जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासाचं अंतर होतं, परंतु आम्हाला ट्रॅफिक मिळालं. आम्ही 4 वाजता निघालो होतो आणि आता काळोख पण पडले. आता 6:30 पावणे 7 वाजले. गायत ॲक्च्युली आम्हाला जरा उशीर झाला आहे ट्रॅफिकमुळे, सो मला काही इथे असं प्रॉपर दाखवता नाही येणार आहे, पण जेवढं मला शक्य होईल तेवढं मी कवर करेन ह्या व्हिडिओमधून. इथे मणीकरणला म्हणजे इथे कुंड आहेत जिथे गरम पाण्याचे वाफा येतात. तुम्ही बघू शकता, दिसू शकतात तुम्हाला इथे वाफा निघत आहेत पूर्ण. जरा लवकर यायला पाहिजे होतं, म्हणजे बघण्यासारखा व्ह्यू होता. हे जे वाफा आहेत ते गरम पाण्याचे वाफा आहेत आणि हे वर्षाचे 12 महिने, म्हणजे आजूबाजूला थंड पूर्ण पाणी आहे, पण त्या गरम कुंड जे आपण जे आहेत त्यातून वर्षे 12 महिने गरम गरम वाफा येतात. हो, लवकर आला असता एक नंबर व्ह्यू होता. हा गुरुद्वारा इथे, आणखी मंदिर पण आहे बाजूलाच. हा एंट्रन्स आहे. तर मित्रांनो, हे शिवमंदिर आहे आणखी गुरुद्वारमध्ये एंटर केल्यावरती त्या गुरुद्वाराच्या मागून शिवमंदिरमध्ये येण्यासाठी रस्ता आहे. तर मित्रांनो, ह्याच मंदिराच्या बाजूला ते कुंड आहेत जे मी तुम्हाला बोललो, जे की वर्षाचे 12 महिने त्यातून गरम वाफा येतात आणखी पाणी एकदम उकळत असतं. म्हणजे एवढं उकळत असतं की त्यात तुम्ही हात नाही टाकू शकत, तुमचा हात भाजू शकतो. तर त्या पाण्यामध्ये तिथे प्रसाद शिजवला जातो, म्हणजेच भात, तिथे मडकी ठेवलेले असतात ते तुम्ही बघू शकता. आता हे बघा, हे पाणी पूर्ण उकळतं आहे. खरंच खूप चमत्कारिक असं एक म्हणू शकतो आपण. आणि तिथे वातावरण पण खूप छान आहे. तिथे गेल्यावरती आम्हाला आरती मिळाली, ते पण आम्हाला खूप छान असं, म्हणजे खूप प्रसन्न वातावरण आहे तिथे गेल्यावरती. तर मित्रांनो, आम्ही दिवसभर सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आणखी मणीकरण कसोलला आम्ही भेट देऊन झाल्यानंतर रात्रीचं आम्ही जेवण केलं आणि आम्ही थेट अमृतसरला जायला निघालो. आमचा जो प्रवास होता हा पूर्ण ओव्हरनाईट होता आणि म्हणजेच आम्ही दुसऱ्या सकाळी पोचणार होतो.